नमस्कार. हिंदुस्तान पोस्टमध्ये आपलं मनपूर्वक स्वागत. आज माझ्याबरोबर आहेत आंतरराष्ट्रीय घडामोडींचे अभ्यासक चंद्रशेखर नेने. नुकताच आम्ही एक पॉडकास्ट केला, तो तुम्हा सगळ्यांना खूप आवडला. उत्तम प्रतिसाद आपण दिलात, खूप चांगल्या प्रतिक्रिया दिल्यात. त्यामुळे आज हा पुढचा पॉडकास्ट. चंद्रशेखरजी, हिंदुस्तान पोस्टमध्ये आपलं मनपूर्वक स्वागत. धन्यवाद. मला पुन्हा बोलवल्याबद्दल पुन्हा धन्यवाद. आपण असे बरेच पॉडकास्ट करूया, नक्की करूया. कारण लोकांची तशी इच्छा दिसते बरोबर. आहे. इराण युद्ध सध्या चालू होतं, पण त्यामुळे युक्रेन युद्धाकडे हो. थोडंसं दुर्लक्ष झालं. तर त्याची नेमकी स्थिती काय आहे? ओके. असं बघा की युक्रेन युद्ध जेव्हा सुरू झालं तेव्हा रशियन सेनापतींनी पुटिन यांना सांगितलं होतं, युक्रेन छोटासा देश आहे. तुम्हाला माहिती आहे रशियापेक्षा 26 पटींनी लहान आहे. इतका लहान देश आहे तो म्हणजे. हे युद्ध आपण 15 दिवसात संपवू. 4 वर्ष होऊन गेली. युद्ध अजून चालूच आहे. तर आणि आता काय झालं की नवीन सिनेमा आला की धुरंधर 2 आला की धुरंधर 1चं लक्ष जातं, निघून जातं. तसं थोडंसं झालंय. त्यामुळे इराण युद्धाकडे सगळं बघितल्यामुळे युक्रेन युद्धाकडे कोणी बघत नाहीये. पण युक्रेन युद्धसुद्धा निर्णायक क्षणी आलेलं आहे. आता अतिशय घनघोर लढाई दोन्ही ठिकाणी चालू आहे. कारण पुटिन यांची इच्छा अशी आहे की युक्रेनला इतकं मारायचं की जेव्हा संधी केली जाईल तेव्हा सगळ्या त्यांच्या अटी मान्य होतील. हा त्यांचा पुटिन यांचा डाव आहे. आणि म्हणून आत्ता मी पाहिलं काल काहीतरी एक 500 का 1000 ड्रोन सोडून त्यांनी सबंध युक्रेनच्या राजधानीची वाताहत करून टाकली आहे. युक्रेन हे युद्ध हरणार सगळ्यांनाच माहिती आहे. अमेरिकेने त्याला झेलेन्स्कीला घोड्यावर बसवलं. झेलेन्स्की हा मूळ नट आहे. म्हणजे आपल्या इथेही पंजाबमध्ये एक मुख्यमंत्री नट आहेत की नाही, तोच प्रकार तिथे आहे. तर हा अशा विदूषकाला जर तुम्ही मुख्यमंत्री किंवा प्रेसिडेंट केलं तर काय होतं ते युक्रेनचे लोक आता अनुभवत असतील. फक्त आता हसता येत नाही, त्यांना आता रडायला लागतंय. अशी परिस्थिती चालू आहे. पण युक्रेन युद्धामध्ये रशियाची सरशी होतीये आणि युक्रेन युद्धामध्ये अमेरिका युक्रेनला मदत करत होती एका काळी. ट्रम्प आल्यानंतर सगळं गणितच बदललं. बायडेन असताना ती मदत भरपूर प्रमाणावर झाली. $350 ची मदत युक्रेनला केलेली आहे. आणि पुढे काय झालं, जेव्हा आता ट्रम्पने सांगितलं, ट्रम्पने आता काल ट्रम्पने जे भाषण केलं त्याच्यात सांगितलं की जर्मनीचा चॅन्सेलर शोल्स त्यांना म्हणला की ट्रम्प म्हणला की तुम्ही तुमचं सैन्य इकडे आणा, तुमची नेव्ही आणा होर्मुझच्या समुद्रावरून. ते म्हणले ते आमची लढाई नाही आहे. त्याच्यावर ट्रम्प म्हणला की तुमच्यापासनं फक्त 1,500 मैल लांब आहे इराण. आम्ही युक्रेनची लढाई कशाला लढली मग? आमच्यापासून कित्येक हजारो मैल लांब आहे. मग ती आमची लढाई नव्हती. ट्रम्पला असं म्हणजे तेव्हा सात्विक संताप आला होता की आपण कशाला युक्रेनमध्ये घातलंय हे. कारणं वेगळी होती ती आपण नंतर बोलूच. पण आता अमेरिका त्याला मदत करत नाहीये. त्यामुळे रशिया आता पूर्ण स्ट्रेंथनी युक्रेनवरती हल्ला करतंय. युक्रेनही जमेल तसा प्रतिकार करतंय, पण ते आता संपायला आले गणित. आता युक्रेनचं युद्ध आणि इराणचं युद्ध यांचा परस्पर संबंध काय आहे? फार चांगला प्रश्न आहे. बऱ्याच लोकांना आंतरराष्ट्रीय राजकारणात जे समोर दिसतं तसं नसतं. अनेक गोष्टी असतात. रशिया आणि अमेरिका संबंध हे मोठ्या गमतीचे आहेत बरं का. तुम्हाला जर आठवत असलं तर दुसऱ्या महायुद्धामध्ये रशिया आणि अमेरिका एकत्र जर्मनी विरुद्ध लढलेले आहेत. पण त्या अगोदर रशियाने जर्मनीशी करार केला होता, स्टॅलिननी हिटलरशी अमेरिकेच्या विरुद्ध असं. त्यामुळे आंतरराष्ट्रीय राजकारणात कोणीच कोणाचं नसतं. ते संधी साधत असतात सगळे आणि तसंच आता सुद्धा झालेलं आहे. आता तुम्ही एक जर बघितलं तर इराणवरती हल्ला झाला. सबंध तेलसंपन्न राष्ट्र अरब जे आहेत आखातातली त्या सगळ्या राष्ट्रांची आता परिस्थिती गंभीर झालेली आहे. आणि जगात तेलाचा तुटवडा झालाय. कच्च्या तेलाचा आणि गॅसचा तुटवडा झालाय. जे लोक तेल आणि गॅस पुरवतात त्यांचा फायदा नाही का झाला? आणि असे 2 महत्त्वाचे देश म्हणजे कुठले? तर रशिया आणि अमेरिका. त्याच्यात सुद्धा जे लोक तेल वापरतात त्यांचा तोटा झाला. कारण त्यांना तेल महागात घ्यायला लागतं. त्याच्यात सुद्धा सर्वात जास्त तोटा चीनचा झाला. कारण चीनला मुख्यत्वे करून तेल रशिया विकतं आणि इराण विकतं. इराणचं तेल बंदच झालंय. त्यामुळे चीन असा म्हणजे तडफडतोय सध्या आणि रशियाने किंमत वाढवली. भारताची सुद्धा किंमत रशिया वाढवणार होता. पण नरेंद्र मोदी आणि रशियाचे संबंध ज्या पातळीवर आहेत त्याप्रमाणे ते तितके वाढलेले नाहीयेत. त्यामुळे तुम्हाला दिसतंय ना आपल्या इथे कुठे तेलाच्या किमती वाढल्या आहेत. सगळ्या जगात तेलाच्या किमती वाढल्या आहेत. फक्त 2 ठिकाणी नाही वाढल्या, रशिया आणि भारत. अमेरिकेतही वाढल्या. रशिया हे युद्ध जिंकत का नाही? हां. म्हणजे आपण जेव्हा म्हणतोय की युक्रेन बरोबर, एवढासा छोटासा देश आहे. वगैरे. त्याचं कारण असं आहे, आपल्याला जरी आता बघा, मी परवा सांगितलं होतं की अमेरिका आणि इराणचं युद्ध जरी दिसत असलं तरी ते अमेरिका आणि चीनचं युद्ध आहे. चीनला नामोहरम करायला इराणचा शस्त्राचा वापर केलाय. म्हणजे त्या महाभारतामध्ये भीष्मांना मारायला अर्जुन शिखंडीच्या मागून जे बाण मारत होता तसं साधारण थोडंफार हे झालेलं आहे. आता रशिया आतापर्यंत लढाई करत होता ती युक्रेनची नाही,
नाटो राष्ट्र आणि अमेरिका आहे. 350 अब्ज डॉलर कशाला म्हणतात? एवढी सगळी सैनिकी मदत त्यांनी केलेली आहे. त्यातले 50-60 अब्ज डॉलर खाऊन गेले लोक ते सोडून द्या, पण तरी उरलेली मदत सुद्धा खूप जास्त झालेली आहे. त्यामुळे रशियाला ते युद्ध जिंकता येत नव्हतं. रशियाला गुंतवून ठेवण्याचाच तो एक डाव होता आणि ते बऱ्यापैकी गुंतवलं होतं. आणि आता रशियाचं म्हणजे पुतिन म्हणत असेल की आता कशी केली, आता तुम्ही तिकडे गुंतलात इराणमध्ये. आता असे खात्रीलायक बातम्या आहेत की अमेरिका आणि रशियाचे नेते जरी एकमेकांशी भांडत असले तरी त्यांचे दूत एकमेकांशी, त्याला बॅक चॅनल निगोशिएशन म्हणतात, म्हणजे गुप्तपणे एकमेकांना भेटतात, ते चालू आहे. आणि माझ्या मते दोघांचं ठरलेलं आहे की आपण दोघं पैसे कमवूया, अवघे धरू सुपंथ, एकमेकास सहाय्य करू, हे बुडले तर बुडू देत. परंतु एक करायचं आहे, इराण आणि इस्लामी राष्ट्र यांच्यात एक तर फूट पाडली आहे. आणि इस्लामी राष्ट्र ही अमेरिकेची शत्रू आहे, तशीच रशियाची शत्रू आहे. चेचेनियामध्ये रशियाला त्यांच्याशी त्यांना तोंड द्यायला लागतं. त्यामुळे हे योग्य चाललेलं आहे. आणि ते आता ती फूट इतकी पक्की बसणार आहे की सगळे अरब राष्ट्र आता इस्रायलचं भजन करणार आहेत आणि अमेरिका इस्रायलला कमांडर करून त्यांच्या संरक्षणाची जबाबदारी घेईल. कारण त्यांनी सांगितलंय, ट्रम्प त्यांना सौदी अरेबियाच्या MBSनी, मोहम्मद बिन सलेमाननी सांगितलेलं आहे की तुम्ही इथनं गेलात आणि इराणला तुम्ही जर नष्ट केलं नाही तर तो पुन्हा आपल्याला मारेल. तर अमेरिकेने सांगितलंय त्याला की आम्ही इस्रायलला ठेवलंय, तुम्ही काही काळजी करू नका, ते बघून घेतील. रशिया इराणला कशी मदत करत आहे? हा, रशिया आणि इराणचे संबंध एक वेगळाच अध्याय आहे बरं का. कॅथरीन द ग्रेट जेव्हा होती, म्हणजे रशियाची सर्वोत्कृष्ट राणी आणि जिने रशियाला संपूर्ण वर आणलं साम्राज्याला, तिच्या काळात रशिया आणि इराणचं भांडण होतं. पर्शियन एम्पायर आणि रशिया यांचं भांडण होतं. ऑटोमन एम्पायर आणि रशिया यांचं भांडण होतं. परंतु आता परिस्थिती अशी झाली की इराण जर अमेरिकेचा शत्रू आहे तर रशिया इराणला मदत करणारच. आता मदत 2-3 प्रकारे चालली बरं का. एक म्हणजे काय आहे की कास्पियन समुद्र हा जो आहे इराणच्या उत्तरेला, त्या समुद्रामध्ये इराणकडे एक बंदर आहे, त्याचं नाव बंदर आहे अंझाली. अंझाली नावाचं बंदर आहे. त्या बंदरामध्ये इराणचे अत्याधुनिक फॅसिलिटीज आहेत आणि रशिया कास्पियन समुद्रामधनं सगळी मदत पाठवतो आणि ती इराणला येतात. S-400 रशियाने पाठवलेलं आहे. आणखीन रशियाने काय पाठवलंय ते पण इंटरेस्टिंग आहे. खिबिनी एम या नावाची मॉड्यूल्स आहेत, त्यांना इलेक्ट्रॉनिक काउंटर मेजर्स म्हणतात. म्हणजे ती जर विमानांवर तुम्ही बसवली तर विमान रडारला चुकू शकतं. विमान रडारला काहीतरी असे संदेश देईल की रडारला वाटेल दुसरंच विमान आहे किंवा इथे विमानच नाहीये. अतिशय अत्याधुनिक पॅनल आहे, ती त्यांनी दिली. आता अमेरिकेने इराणचा एअरफोर्सच नष्ट केलाय, त्यामुळे खिबिनियमचं आता काही व्हायचं नाहीये. परंतु S-400 डिफेन्स करता रशियाने दिलं, शस्त्रास्त्र दिली आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे रशियाने सॅटेलाईट डेटा दिला. इराणकडे सॅटेलाईट नाही, एकच सॅटेलाईट त्यांचा खय्याम नावाचा, पण तो काही फार ग्रेट नाहीये आणि तो उडवला रशियानेच त्यांच्याकरता. तर रशियाने काय केलं की अमेरिकेचं सैन्य कुठे आहे, इस्रायलचं सैन्य कुठे आहे, अमेरिकेच्या होड्या कुठे आहेत, त्या एअरक्राफ्ट कॅरियर कुठे आहेत, याची बित्तम बातमी कोऑर्डिनेट्स सकट रशियन सॅटेलाइट्स इराणला पुरवते. ही मदत फार महत्वाची आहे. त्या मदतीनेच तर इराणचे मिसाईल एवढे हल्ले करतायत. पण हे ठरवून केलेलं आहे आणि माझ्या मते असं झालंय की तुम्ही युक्रेनची मदत तोडा, आम्ही इराणची मदत तोडतो आणि आपण या दोन्ही युद्धांचा निकाल लावून टाकू. कारण अमेरिका काय, रशिया काय, या युद्धामध्ये जेरीला ते दोघंही आलेले आहेत. कारण अमेरिकेत महागाई सुरू झाली आहे. रशियात पुतीनला फरक पडत नाही, महागाई झाली तरी तो काही निवडून यायचा नाही, तो तिथे बसलेलाच आहे. पण अमेरिकेला पंचायत होते त्याची. तसं झालंय. आता इराणचं युद्ध हे निर्णायक स्थितीमध्ये असं वाटतं का? आणि त्यामुळे युक्रेनचं युद्ध संपेल अशी परिस्थिती आहे का? दोन्ही बाजूनी आहे. म्हणजे मला तरी असं वाटतं की आपल्या सगळ्यांना एक खुशखबर एकदमच मिळणार आहे की इराणचं युद्ध संपलं आणि युक्रेनचंही संपलं. इराणच्या युद्धामध्ये आत्ताची डेव्हलपमेंट फारच भयंकर आहे. अमेरिकेने त्यांचे 8,000 नौसैनिक, त्याला मरीन म्हणतात, म्हणजे कमांडोज, हे इराणच्या वायव्येला कुर्दिस्तानमध्ये उतरवले. म्हणजे इराण खर्गवरती सगळे तोफा लावून बसला होता की खर्गमध्ये सैनिक आले की त्यांचा आम्ही खात्मा करू वगैरे वगैरे. अमेरिकेने तसलं काही केलेलं नाही. भलतीकडे सैनिक उतरवले, कारण कुर्दिस्तानच्या लोकांना त्यांनी सैनिक शस्त्रास्त्र दिले आणि त्यांना सांगितले तुम्ही जाऊन इराणवरती आता हल्ला करा आणि तुमचा भाग मोकळा करून घ्या. तसंच त्यांना पाकिस्तानमध्ये करायचं आहे. पाकिस्तानचे नेते म्हणजे टोटल विचित्र प्रकार आहे. ते यांच्याही बाजूने असतात, त्यांच्याही बाजूने असतात. परंतु त्यांना सांगितलंय की बलुचिस्तानच्या कोपऱ्यावरती, म्हणजे जिथे इराण आणि पाकिस्तानची सीमा आहे तिथे बलुचिस्तान आहे. बलुचिस्तानमध्ये पाकिस्तान सैन्याने अमेरिकेला आंदण दिली जागा ती आणि सांगितले तुमचे सैनिक इथे पाठवा. आणि मी तुम्हाला सांगितलं होतं की इराणमध्ये जो बलुचिस्तानचा एक भाग आहे, ज्याला सिस्तान बलुचिस्तान म्हणतात, मोठा प्रांत आहे इराणचा, त्या प्रांतामध्ये धामधूम सुरू करायची, तो इराणपासून तोडायचा. म्हणजे इराणवरती इतका सगळ्या बाजूने हल्ला होणार आहे की काय करावं ते समजणार नाही.
इतकी परिस्थिती विचित्र आहे. आणि मी गेल्या वेळेलाही सांगितलं होतं, की 7-8 दिवसामध्ये युद्धाचा निकाल लागेल. मला वाटतं कदाचित त्याहूनही लवकरच लागेल. कारण या पद्धतीचा हल्ला झाला. तेहरानमध्ये सैन्य उतरवण्याच्या गोष्टी सुरू झाल्या आहेत. आणि दुर्दैवाने भारतातली माध्यमांचं काय इराणचं प्रेम आहे कळत नाही. पण अशा बातम्याच देत नाहीत ते. त्या वेगळ्या-वेगळ्या ठिकाणून मला गोळा करायला लागल्या. खात्रीलायक बातम्या आहेत, की अमेरिकन कमांडो तेहरानमध्ये सुद्धा उतरून त्यांची जी मजलिस आहे ना, म्हणजे लोकसभा, ती ताब्यात घेतील आणि त्यांना हवे असलेल्या माणसाला तिथे कळसुत्री बावला म्हणून बसवतील, अशी खूप शक्यता आहे. कारण इराणकडे आता काहीच उरलेलं नाहीये. त्यांच्याकडे एअर डिफेन्स नाहीये, त्यांच्याकडे शस्त्रास्त्र कमी पडलेली आहेत. ते मिसाईल वगैरे सुद्धा आता कमी पडत चाललेले आहेत. आणि मुख्य म्हणजे लीडर्स सगळेच मारून टाकले ना. दुसरी लाट आली ती इस्रायलने मारून टाकली. त्यामुळे लीडर्स असे नाहीच आहेत. सगळे म्हणजे कसं की सरपंच गेलेले आहेत आणि उरलेले सगळे म्हणजे काय ते करतायत. ते होत नाही, असं राष्ट्र चालत नाही. पण या तुमच्या सगळ्या बोलण्यावरून असं वाटतंय म्हणजे की अमेरिका आणि रशिया हे खरोखरच एकमेकांच्या विरोधात आहेत का? असं आहे, की माझ्या मते ते दोन्ही पुटिन काय किंवा ट्रम्प काय, अत्यंत शहाणे नेते. ते दिसायला काहीही दिसू देत, पण त्यांना पैसे कसे कमवायचे ते कळतं. ते या युद्धात कुठल्याही दुसऱ्या कारणाकरता आलेले नाहीयेत. तेलावरती कंट्रोल. बरं, रशियाचं असं आहे, की रशियाकडे स्वतःकडेच भरपूर तेल आहे. रशियाकडे किती तेल आहे हे लोकांना माहीत सुद्धा नाही, कारण ते सांगतच नाहीत कोणाला. त्यामुळे तेलावरती संपूर्ण कंट्रोल पाहिजे. अमेरिका तेलावरती सगळा कंट्रोल घेईल. तेवढ्याकरताच इराण जो काटा होता तो उपसून फेकून दिला. इराणची जी दहशतवादी नांगी होती ती सगळी उडून टाकली. आणि आता दोघांच्यामध्ये माझ्या मते समझोताच झालेला आहे. तो आता काही दिवसांनी आपल्याला दिसायला लागेल सगळं, की युद्ध करून आपल्याला काही गरजच नाही. हे सगळे आपल्या जागी बसले, की आपल्याला पाहिजे त्या गोष्टी आपण करू. पुतिनला काय पाहिजे? पुतिनला युक्रेनवरती फुल कंट्रोल पाहिजे आणि युक्रेनमध्ये नाटो आला नाही पाहिजे. आता तर देव मागतो एक डोळा आणि आंधळा मागतो एक डोळा आणि 2 डोळे मिळतात तसं झालंय. आता नाटोच विसर्जित होतंय. कारण ट्रम्पनी सांगितलंय, "मी नाटोला मदत करणार नाही." म्हणाले, "तुम्हाला काय करायचं ते तुमचं तुम्ही करा." नाटो विसर्जित झाल्यावर पुटिनला काय फरक पडतो? त्यामुळे सबंध युक्रेनवरती सुद्धा पुटिन ताबा मिळवू शकेल. कारण युक्रेनचे लोकं परागंडात झालेले आहेत. युक्रेनमध्ये अ, सगळी स्त्रिया आणि मुलं त्यांनी बाहेर पाठवून दिली होती आणि माणसं लढायला थोडी येत होती, ती पण कमी पडत आहेत. माणसंच नाही आहेत आता. खूप लोकं मेली त्या युद्धामध्ये. जवळ-जवळ 10,00,000 लोकं मेली असे अंदाज आहेत. तर हे युद्ध थांबेल आणि हे सगळेजण आपापल्या सीटवरती पैसे कमवायला बसतील. आणि युक्रेनमध्ये रिकन्स्ट्रक्शन व्हायचं आहे. युक्रेनमध्ये रेअर अर्थ आहेत. ते ट्रम्पला पाहिजेत. ते रशिया आणि ट्रम्प वाटून घेतील. अर्धे तुम्ही, अर्धे मी घ्या. युक्रेनचा पूर्ण चुथडाच झालेला आहे. पण यांच्या नादाला जे लागतात ना, त्यांचा चुथडाच होतो. जसं पाकिस्तान. त्यांचं आता तेच चाललेलं आहे. तुम्ही आत्ता थोड्या वेळापूर्वी बातमी आली आहे, की तेहरानमधल्या पाकिस्तानी एम्बॅसी म्हणजे दूतावास आहे, त्याच्या आजूबाजूला बॉम्ब पडलेत. आणि कोणी पाडले तिथे? तेहरानमध्ये बॉम्ब फक्त इस्रायल आणि अमेरिकाच पाडू शकतं. म्हणजे पाकिस्तानची आता पूर्ण वाट लावण्याचं त्यांचं ठरलेलं आहे. इस्रायल शांत राहील पण ह्याच्यानंतर? का इस्रायल कमांडर नाही का होणार? इस्रायलचा फायदाच आहे याच्यामध्ये. एकदा इराण नस्तनाबूत झालं ना आणि इराणचा धोका आणि इराणची भीती बाकी अरब राष्ट्रांना बसली, की ते म्हणतील, की ह्यांच्यापासून कोण वाचवणार? अमेरिका म्हणेल, "मी स्वतः येणार नाही, पण माझा आहे ना. माझा एकनिष्ठ इस्रायल आहे, नेतान्याहू आहे." नेतान्याहू म्हणेल, "तुझं माझं भांडणच नाही काही. पॅलेस्टिनी लोकं आहेत, हू केअर्स फॉर देम?" तर हे अरब सुद्धा म्हणतात, "हू केअर्स फॉर देम?" काय त्यांचं काय कानात काढायचं तू काढ. आम्हाला फक्त वाचव. आता गंमत आहे बरं का. अमेरिकेचा धंदा काय आहे? शस्त्रास्त्र विकणं. शांतता असली की अमेरिकेचा धंदा बसतो. त्यामुळे ते शांतता होऊ देत नाहीत. शस्त्रास्त्र विकायची. इस्रायलला शस्त्रास्त्र विकायची तर पैसे कोण देणार? इस्रायल नाही देणार. आता अरब राष्ट्र देतील. तुम्हाला वाचवायला येतोय ना. म्हणजे तेलाचा पैसा हा अमेरिकेमध्ये इस्रायल मार्गे जाईल. त्यातनं इस्रायल स्वतःचा शेअर काढून घेईल आणि इस्रायलचं एक जे ध्येय आहे, ग्रेटर इस्रायल, त्यांनी ते कसं केलं ते तुम्हाला सांगतो. लेबनॉन जो प्रदेश आहे, लेबनॉनमध्ये एक लिटानी नावाची नदी आहे. साधारण 50 मैल लेबनॉनच्या बॉर्डरमध्ये आतमध्ये आहे. त्या नदीवरचे सगळे पूल इस्रायलने उडवून टाकले. ते म्हणले आता लिटानी नदी सीमा झाली आपली. तर हे म्हणले, की "अहो असं कसं? हे तर असं." ते म्हणे, "असं करू आपण आम्ही आता इथे येतो. तुम्ही कारण इथनं आमच्यावरती हल्ले करता." म्हणजे जसं आपण जर आझाद काश्मीर सांगितलं, की आम्ही इथे येतोय, तुम्ही इथनं हल्ले करता. मग ते लेबनॉनचे लोकं म्हणले, युनायटेड नेशनचे लोकं म्हणले, "असं कसं मग?" ठीक आहे, 500 वर्षानंतर आपण याचा विचार करू. ॲक्चुअली 500 वर्षानंतर ठरवू. कारण त्यांनी गोलानाईटमध्ये तेच केलंय. सिरियाचा गोलानाईट भाग जो त्यांनी घेतलेला आहे, तो त्यांनी सांगितलं की 500 वर्षानंतर आपण बघू कोणी कोणाला द्यायचा. म्हणजे थोडक्यात म्हणजे इस्रायलचं वाढवत चाललेले आहेत ते आणि यांना काही करता येत नाही. इस्रायलच्या पुढे काही चालत नाहीये. युद्धोत्तर जागतिक स्थिती काय असेल? हां. युद्धोत्तर जागतिक स्थिती 4 देशांचं आपण बघितलं पाहिजे. रशिया, अमेरिका, चीन आणि भारत. युरोप सुद्धा एका बाजूला. आता परिस्थिती काय आहे? जागतिक स्थिती सगळा पटच बदललेला आहे.
पश्चिम आशियातला पट थोडासा असा झालेला आहे आता, की सगळी अरब राष्ट्र ही इस्रायलच्या कच्छपी लागतील. अमेरिका व्हाया इस्रायल विल कंट्रोल सगळ्या अरब राष्ट्रांना ते कंट्रोल करणार. काही प्रॉब्लेम नाहीये. कारण त्यांना चांगलं जगायचंय. त्यांना रोजच्या मारामाऱ्या नको आहेत. इराणच्या लोकांना मारामाऱ्याच हव्या त्यामुळे ते म्हणले इराणला आता बाहेर कर. म्हणजे आपण एखादा दंगा करणारा मुलगा टीममधनं हाकलून देतो ना, तसं इराणला ते हाकलून देणार. म्हणजे तिथे तो पट तिथे तसा विस्तारलेला आहे. रशिया म्हणेल, की माझं तेल आहे ते मी विकणार. चीनला विकायचं असलं तर चीनला अधिक प्रीमियम घेऊन विकणार. त्यामुळे चीनला तेल रशियाकडनं घ्यायला पर्यायच नाहीये, कारण इराण त्याला तेल देणारच नाहीये आणि अरब राष्ट्र त्यांना तेल देणार नाहीत. म्हणजे चीनचा तो प्रॉब्लेम झालेला आहे. अमेरिका तुम्हाला माहिती असेल, की मोहम्मद बिन सुलेमाननी 2024 साली त्यांचा जो पेट्रो डॉलरचा करार होता, तो रद्द केला आणि तो म्हणला पेट्रोल मी कोणालाही त्याच्या करन्सीत देईन वगैरे. आता तुम्ही बघाल हे युद्ध संपलं, की मोहम्मद बिन सुलेमान नवीन करार करेल आणि म्हणेल पेट्रो डॉलरचाच करार करायचा. पेट्रोल हे डॉलरमध्येच विकायचं. सगळ्यांना तेच करणार आहे. या सगळ्यामध्ये भारत कुठे बसतो? तर भारत जगाला 3 गोष्टी पुरवतो. एक म्हणजे मॅनपॉवर. कारण इथे कन्स्ट्रक्शन खूप आहे. रिकन्स्ट्रक्शन करणार कोण आहे? ते भारतीय लोकच करणार आहेत. त्यामुळे आपल्याला काम मिळतं, त्यांचं काम होतं म्हणजे भारताचं ते. दुसरं औषधं. आपल्याला कळत सुद्धा नाही म्हणजे ते म्हणतात ना, इंडिया ग्रोज इन द नाईट बिकॉज ॲट द टाईम गव्हर्नमेंट इज अस्लीप. सरकारी कंट्रोल नसले की इंडिया फार फोफावतं. तर आपण संबंध फार्मास्युटिकल मार्केट काबीज करून बसलेलो आहोत. जगाचं ए ग्रेडचे फार्मास्युटिकल्स, बल्क ड्रग्ज वगैरे आपण पुरवतो. त्यामुळे जगाला आपण औषधं देणार आणि अन्न द्यायला युक्रेन धान्याचं कोठार होतं. युक्रेनची वाट लागलेली आहे. अन्न कोण देणार? तेही भारतच देणार. त्यामुळे भारत सुद्धा एका चांगल्या ह्याच्यात पोहोचलेला आहे. आत्ता पंतप्रधान नरेंद्र मोदी परवा काहीतरी मॉस्कोला जाणार आहेत. एक अप्रतिम अपॉर्च्युनिटी मॉस्कोने आपल्याला दिली आहे. त्यांचं सुखोई 57 नावाचं मॉडर्न विमान आहे. अमेरिकेचं जसं ते 35 आहे ना, तसं F-35च्या इक्विव्हॅलंट सुखोई 57. तर त्या विमानाचं 2 सीटर व्हर्जन आहे. ते त्यांनी आपल्याला द्यायचं कबूल केलंय आणि नुसतं द्यायचं असं नाही, इथे बनवू. म्हणजे लोकांनाही विकू. तर 2 विमाने कशाला? 2 विमाने का बस कंडक्टर आणि ड्रायव्हर आहे का? तसं नाहीये. युद्धाची व्याप्ती इतकी बदलली याच्यावरती आपल्याला एक एपिसोड करायचा आहे पुढे मागे. 2 सीटर विमान काय करतं, की विमानामध्ये प्रचंड प्रमाणावर ड्रोन्स असतात. ते आधी ड्रोन्स सोडायचे आणि मग ते ड्रोन कंट्रोल करायचे. ते कंट्रोल करायला तो मागचा कंडक्टर आहे. पुढचा पायलट, मागचा कंडक्टर आणि अत्यंत वेगाने हे सगळं करायचं. त्याला स्वार्म म्हणतात. त्या ड्रोनचा स्वार्म कंट्रोल जर केला तर कुठल्याही देशाची वाट लावता येते. हे नवीन टेक्निक आहे आणि रशिया इज ऑल विथ अस. कारण नरेंद्र मोदींनी जे काही संबंध बनवले आहेत ना, ते काही अफलातूनच आहेत म्हणजे. त्यामुळे इस्रायलचा फायदा आहे, आपला फायदा आहे. युरोपची पंचायत अशी झाली आहे, की युरोपकडे एनर्जीच नाहीये. एनर्जी कोण देतं? रशिया. ट्रम्प हेडमास्टर म्हणले रशियाकडनं घ्यायचे नाही. त्यांनी हाताची घडी तोंडावर बोट केलं. पण खाणार काय? पोटामध्ये काय? तर आता हळू रशिया त्यांना पुरवेल. त्यामुळे तिथेही पैसे कमवतील आणि भारताने तर फ्री ट्रेड एग्रीमेंटच केलेलं आहे. त्यामुळे भारत त्यांना कॉम्पोनंट पुरवेल. आत्ताच जर्मनीशी भारताने करार केला आहे आणि जर्मनीच्याबद्दल त्यांनी सांगितलं. कोणीतरी विचारलं आपल्या पियुष गोयलला विचारलं, की तुम्ही जर्मनीला इतकी मदत का करताय? त्यामुळे आमचे कॉम्पोनंट तिथेच खपवायचेत आम्हाला. जर्मन मोटार बनते त्यात कॉम्पोनंट भारतच देतोय ना. सगळीकडनं म्हणजे मी पुन्हा पुन्हा सांगतोय, की तुम्ही सगळे आत्ता योग्य वेळी योग्य ठिकाणी आहात. एक महिना, दीड महिना जाऊ दे. भारत किती वरती पोहोचलाय ते तुम्हाला नंतर कळेल. इकॉनॉमी आपली. पण ह्याच्यावरूनच मला तुम्हाला विचारावसं वाटेल, की जेव्हा तुम्ही असं सांगता, की हां. नरेंद्र मोदींनी हे केलं, तर हं. अनेकांना ते आक्षेपार्ह वाटतं. हो. गोदी मीडिया वगैरे बरंच हो, बरोबर आहे. चालू असतं. पण मगाशी तुम्ही म्हणालात, की जे रात्री जेव्हा सगळे जग हो. झोपलेलं असतं. पण तुम्हाला असं वाटतंय का आपलं सरकार जागं आहे म्हणून हे सगळं घडतंय? नाही. जग झोपलं म्हणजे मला काय म्हणायचं, सरकारी नियंत्रणाची जी नियंत्रण. चौकट आहे, ती शिथिल झाली की लोकं वाढतात. आपल्या इथे मोदींनी ऑलरेडी रिफॉर्म सुरू केले. हं. अजून करायला पाहिजे. मोदी स्वतःच म्हणले परवा, की अजूनही आपल्याला रिफॉर्म्स करायचे आहेत. आपलं जे बिझनेस वर्ल्ड आहे, हां. त्या बिझनेस वर्ल्डला मोकळं सोडा. ते प्रचंड प्रमाणात गोष्टी करून दाखवणार आहेत. इतक्या गोष्टी आता तुम्ही हे समृद्धी महामार्ग आपण करून ठेवलाय. तो काही नुसता यात्रा करण्याकरता नाही केलेला. त्याच्या आजूबाजूला क्लस्टर मॅन्युफॅक्चर करायचे आणि तातडीने सामान इकडे-तिकडे हलवण्याकरता तो केलेला आहे. अशा अनेक गोष्टी आता करायच्या आहेत. आणि रिकन्स्ट्रक्शन त्या सगळ्यामध्ये आता भारताला संधी आहे. त्यामुळे उत्तम चाललेलं आहे. सगळे देश आता ट्रम्पने मोदींना कशाला फोन केला? हं. पूर्वी आपण त्यांना फोन करायचो. हं. आता आणि मोदींनी मुद्दाम सांगितलं, की मी फोन घेतला नाही, केला नाही. त्यांनी केला म्हणून बोललो त्यांच्याशी. हं. कारण भारताने सांगितल्याशिवाय पुढे पान हलत नाही आता. त्यामुळे भारताचं आता महासत्ता पोझिशन ज्याला म्हणतात ती ही आहे. आणि चीन प्रचंड प्रॉब्लेममध्ये आलेला आहे. कोणी सांगत नाहीये. चीनमधली सगळी वरची आर्मीची हेड्स आहेत, एचेलॉन तो सगळा मारून टाकण्यात आलेला आहे. आणि चीनमध्ये मारण्याची एक इंटरेस्टिंग पद्धत आहे बरं का, माहिती म्हणून सांगतो.
एकदम लक्षात आलं, एक कुठेतरी सर्व्हे मी कालच वाचला, की चीनमध्ये 1,50,000 का 15,00,000 फोन नाहीसेच झाले. हं. आता चीनमध्ये जे जाऊन आलेत ते तुम्हाला सांगतील, की फोन नसला तर तुम्हाला चीनमध्ये जगताच येत नाही. कारण सगळं फोनवर आहे. तुमची आयडेंटिटीच फोनवर आहे. नाहीसे झाले म्हणजे माणसंही नाहीशी झाली. पत्ताच लागला नाही. त्यांना काही फरक पडत नाही. माणसांची किंमतच नाही. त्यांचा इतिहास तोच आहे. त्यांचा इतिहास तोच आहे. माओने किती माणसं मारली हे लोकं तुम्हाला सांगत नाही. 8 कोटी माणसं मारली आहेत एकट्या माओने. तर मोठा नरपुंग हिटलर त्याच्यापुढे म्हणजे झुरळ आहेत. काही त्याच्यात धरायचं सुद्धा नाही. तर अशा या देशामध्ये सध्या इतके प्रॉब्लेम्स आहेत. मुलं होत नाहीयेत. म्हातारे झालाय सगळा देश. कठीण आहे त्या देशाचं आणि आता पेट्रोल नाही मिळालं तर त्यांचं मॅन्युफॅक्चरिंगही झुकतं. मग पेट्रोल मिळणार कोणाला? परवाच तुम्ही पाहिलं ना 6 टँकर रशियाच्या चीनला जाणार होते ते मोदींनी इकडे वळवून आणले. त्यामुळे सगळे भारताची सध्या रेलचेल आहे. आपण काम व्यवस्थित केलं पाहिजे आणि आपसातली भांडणं थांबवली पाहिजे. मग काही प्रॉब्लेम नाही. आपला विरोधी पक्ष आहे, तो इतकं चांगलं काम करतो की त्याने जन्मभर विरोधातच राहावं, ही खात्रीच आहे आता. ते तसेच राहतायत. पण चांगलं चाललंय सध्या. एकूण आता जागतिक हं. स्थिती किंवा आंतरराष्ट्रीय परिस्थिती हं. आणि भारत हं. याच्यामध्ये पुढच्या वर्षभरात म्हणा हो. किंवा एकूण भारताचं भविष्य तुम्ही बरोबर. कसं बघताय? 2 गोष्टी होणार आहेत. एक म्हणजे आत्ता मी सांगितलं त्याप्रमाणे भारताचं स्टेचर ज्याला म्हणतात, म्हणजे महत्त्व हे जागतिक राजकारणात वाढलेलंच आहे. भारताला खुपणारे जे 2-3 मार्के काटे होते, एक पाकिस्तान नावाचं काहीतरी क्षुल्लक जिहादिस्तान म्हणतो कोणी त्याला, मी त्याला बिकारिस्तान म्हणतो, ते बिकारीच आहेत. तो काटा आता संपूर्ण नाहीसा होणार आहे. ट्रम्प त्यांचा वापर करून घेईल आणि आत्ताच ट्रम्पने त्यांना मारायला सुरुवात केली आहे आणि त्यांचे अणुबॉम्बसुद्धा ट्रम्प काढून घेईल, अशी सध्या वार्ता चाललेली आहे. त्यामुळे ते झालं की ती एक कटकट आपली दूर होईल. बांगलादेश लाईनीवरती आलेलाच आहे. श्रीलंका लाईनीवर आलाय. नेपाळचा जो नवीन गायक नट त्यांनी घेतलाय, त्यांनाही नटाचा पंतप्रधान केलाय. तो बालन म्हणून जो आहे, त्यालाही लाईनीवरती आणण्यात येईल. त्यामुळे भारताला उच्चीचे दिवस आहेत. सुरक्षित भारत, उच्चीचा भारत आणि समृद्ध भारत हे आपली निशाणी असेल आणि आपल्याला ती येत्या अजून मोदी सरकारला 2 वर्ष अजून आहेत. त्यामुळे 2 वर्षात ते कुठल्या पातळीवर नेतील ते तुम्ही बघा. पुन्हा मी सांगतो, की नेहमी त्यांच्यावरती ओरडायचं, गॅस मिळाला नाही. एक तुम्हाला सांगितलं नाही गेल्या वेळेला, इंग्लंडमध्ये जेव्हा दुसरं महायुद्ध सुरू झालं, तेव्हा चर्चिलनी अशी एक घोषणा केली, की अंडी जी असतात, ती सैनिकांना लागतात, तर त्यास्तव अंड्याचा सप्लाय आता आपण सैनिकांना देणार आहोत, तर सिव्हिल लोकांना अंडी मिळणार नाहीत. दुसऱ्या दिवशी इंग्लंडमधल्या लोकांनी आधी नेलेली अंडी परत आणून दिली. हं. असे देशभक्त नागरिक जेव्हा असतात ना, तेव्हा युद्ध जिंकली जातात. गॅस नाही मिळाला, मोदींना हटवा, काय ते म्हणजे कांद्याचे भाव वाढले, मोदींना हटवा, अशा नागरिकांना चांगलं सरकार मिळत नाही. आपण शिकलं पाहिजे, की सगळ्या देशात, सगळ्या जगात तेलाच्या किमती वाढलेल्या आहेत. आपल्या इथे वाढलेल्या नाहीयेत. मी पुन्हा सांगतो त्याबद्दल मोदी सरकारच्या अभिनंदनाचा ठराव लोकसभेत आणणं अत्यावश्यक आहे. लोकांना कळलं पाहिजे, की तू काय कोण होतास तू, काय झालास तू. खरंच आहे. जैसा राजा, हो. जसा राजा तशी प्रजा बरोबर. असं म्हटलंच जातं खरं आहे. आणि चांगला राजा असणं हं. हे आपलं काम आहे. बरोबर. तर मला वाटतं विरोधी पक्ष काय किंवा जे विरोधात बोलतायत, हं. ते ह्यातून काहीतरी शिकतील आणि जे आपल्या देशासाठी भलं असेल हो. असं मला वाटतं. हे एक परत एकदा विरोधी पक्षाबद्दल सांगतो. हां. इस्रायलचा विरोधी पक्षनेता याईर लॅपिड, हं. नेतान्याहूचा अगदी कट्टर वैरी. त्यांनी परवा स्टेटमेंट दिलं, ही लढाई चाललेली आहे. नेतान्याहूचे आमचं काय भांडणे असतील त्यासो, इथे आम्ही 100% नेतान्याहूंच्या मागे आहोत. नाहीतर आपले लोकं विचारतात, कशावरनं तुम्ही बॉम्ब टाकले, कशावरनं माणसं मेली, कशावरनं, हे असला विरोधी पक्ष असला तर नाही होत. नाही होत. खरंच आहे. म्हणजे जसं राजा उत्तम हवा, हां, तसंच विरोधी पक्ष प्रजेचा जबाबदार हवा. हां, जबाबदार हवा आणि तुमच्या सैन्यावर विश्वास हवा. एक्झॅक्टली. पूर्णपणे. करेक्ट. आज या निमित्ताने चर्चा करण्यासाठी आपण पुन्हा एकदा आलात. आपण असे पॉडकास्ट नक्की करणारच करत आहोत जाऊया. वेगवेगळे विषय घेऊन आणि मुख्य म्हणजे आपले दर्शकही आपल्याला विषय सुचवत आहेत. अगदी. ते एक विषय घेऊन पुढे जाऊया. बरोबर. मनःपूर्वक धन्यवाद. धन्यवाद. तुम्हाला हा पॉडकास्ट कसा वाटला हे आम्हाला अवश्य कळवा. त्यासाठी आमच्या YouTube आणि Facebook चॅनलला म्हणजे हिंदुस्थान पोस्टच्या YouTube आणि Facebook चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि आपल्या प्रतिक्रिया अवश्य नोंदवा. धन्यवाद.